मध्य प्रदेशातील इंदूरच्या बेपत्ता दाम्पत्य प्रकरणानं मोठं वळण घेतलंय। राजा रघुवंशी आणि सोनम रघुवंशी हे दाम्पत्य हनीमूनसाठी मेघालयात गेलं होतं। तिथे 150 फूट दरीत राजा रघुवंशीचा मृतदेह सापडला होता। तेव्हापासून पत्नी सोनम रघुवंशी बेपत्ता होती। सोनम रघुवंशीनं अखेरीस पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं आहे। तिच्या आत्मसमर्पणानंतर या संपूर्ण प्रकरणाला नवं आणि मोठं वळण मिळालं आहे। मेघालय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राजा रघुवंशीची पत्नी सोनम रघुवंशी हिच्यासह एकूण 4 जणांना अटक करण्यात आली आहे। हे प्रकरण नेमकं काय आहे समजून घेऊया आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अनुष्का आणि तुम्ही पाहताय दैनिक राज्य लोकतंत्र। सोनम रघुवंशीनं उत्तर प्रदेशमधील गाझीपूर येथे आत्मसमर्पण केल्याची माहिती मेघालय पोलिसांनी दिली। दरम्यान सोनम रघुवंशीचे वडील देवी सिंग यांनी मेघालय पोलिसांवर दिशाभूल केल्याचा आरोप करत आपल्याच मुलीला निष्पाप असल्याचं सांगितलं आहे। इंदूरमधील साकार नगरचे रहिवासी 29 वर्षीय राजा रघुवंशी आणि 27 वर्षांची सोनम हे दाम्पत्य हनीमूनसाठी मेघालयाला गेलं होतं। त्यानंतर ते 23 मे रोजी तिथून बेपत्ता झाले। अखेर 11 दिवसांनी 2 जून रोजी ईस्ट खासी हिल्स मधील वेसाडोंग धबधब्याजवळ सुमारे 150 फूट खोल दरीत राजा यांचा मृतदेह आढळून आला। मात्र पत्नी सोनम बेपत्ता होती। दाम्पत्य बेपत्ता झाल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांना सर्वात आधी त्यांनी वापरलेली स्कूटर सापडली होती, अशी माहिती ईस्ट खासी हिल्स जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक विवेक सेयम यांनी दिली होती। त्यांनी पुढे सांगितलं की आम्ही दोघांना शोधायला सुरुवात केली तेव्हा सर्वप्रथम आम्हाला एक स्कूटर सापडली। बेपत्ता झाल्यानंतर 1 दिवसानं त्यांनी भाड्याने घेतलेली स्कूटर सोहारेरीम येथे बेवारस अवस्थेत आढळली। त्यानंतर शोध सुरू असताना स्कूटर सापडलेल्या ठिकाणापासून सुमारे 15 किलोमीटर दूर एका खोल दरीत राजा यांचा मृतदेह सापडला। एसपी विवेक म्हणाले, हा संपूर्ण परिसर जंगलांनी आणि खोल दऱ्यांनी भरलेला आहे। तपासाचे क्षेत्र सुमारे 150 चौरस किलोमीटर असून हा सर्व परिसर जंगल आणि दऱ्यांमध्ये व्यापला गेला आहे। सुरुवातीचे प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर पोलिसांनी ड्रोनची मदत घेतली। पोलिसांनी सांगितलं की राजा यांचा मृतदेह ड्रोनच्या मदतीने शोधता आला। घनदाट जंगल आणि पावसामुळे पोलीस दल आणि बचाव पथकाला अनेक समस्यांचा सामना करावा लागला, त्यामुळेच ड्रोनचा वापर करण्यात आला। मेघालय पोलिसांना सोनमच्या शोधादरम्यान राजा यांच्या मृतदेहाजवळ रक्तानं माखलेला एक रेनकोट मिळाला होता। राजा रघुवंशी यांचा मृतदेह बुधवारी 4 जूनच्या संध्याकाळी मेघालयाहून त्यांच्या घरी आणला गेला। मृतदेह पाहून राजा यांचे वडील स्वतःला सावरू शकले नाहीत। आई उमा या तर एका कोपऱ्यात बसून सतत रडत होत्या। बुधवारी सायंकाळीच नातेवाईक आणि आजूबाजूच्या लोकांच्या उपस्थितीत इंदूरच्या रिजनल पार्क मुक्तिधाम मध्ये मृतदेहावर अंतिम संस्कार करण्यात आले। 23 मे रोजी बेपत्ता होण्याच्या 1 दिवस आधी हे जोडपं मेघालयातील नोंगरियाट येथे पोहोचलं होतं आणि ते शेवटचं शिपारा होमस्टे मधून चेकआउट करताना दिसलं होतं। सोनमने आत्मसमर्पण केल्यानंतर तिचे वडील देवी सिंग यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटलं आहे की माझी मुलगी सोनम रघुवंशी निष्पाप आहे आणि मला तिच्यावर पूर्ण विश्वास आहे की ती अशा प्रकारची कोणतीही कृती करू शकत नाही। देवी सिंग म्हणाले, दोन्ही कुटुंबाच्या आणि दोन्ही मुलांच्या संमतीने लग्न झालं होतं। पहिल्या दिवसापासून मेघालय सरकार खोटं बोलत आहे। तिथल्या सरकारने स्पष्ट सांगावं की कोण कोणाला अटक केली आहे। गाझीपूरमध्ये जाऊन मुलीने स्वतः धाब्यावरून फोन केला। पोलीस तिथे पोहोचले आणि तिला तिथून घेऊन गेले। माझं सोनमशी अजूनही बोलणं झालेलं नाही। मुलगी हत्या का करेल? जर असं काही असतं तर ती फिरायला का गेली असती? मी अमित शहा साहेबांना विनंती करतो की त्यांनी याची सीबीआय चौकशी व्हावी। मेघालय पोलिसांनी एक बनावटीची गोष्ट तयार केली आहे, असंही देवी सिंग म्हणाले। ईस्ट खासी हिल्स जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक याबाबत बोलताना म्हणाले की ही हत्या होती, यात काहीही संशय नाही। आम्हाला या घटनेत वापरला गेलेला एक दाव, एक मोठा धारदार चाकूही सापडला आहे, परंतु अधिक माहितीसाठी आम्ही सध्या शवविच्छेदन अहवालाची म्हणजेच पोस्टमॉर्टम रिपोर्टची वाट पाहत आहोत। पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे। तत्पूर्वी राजा रघुवंशी यांची धारदार शस्त्रानं हत्या करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे। कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार 11 मे रोजी लग्नानंतर राजा आणि त्यांची पत्नी सोनम हे 20 मे रोजी हनीमूनसाठी इंदोरहून निघाले होते। 23 मे रोजी दोघे
दोघेही शिलाँगला पोहोचले. मात्र त्याच दिवसापासून त्यांचा कुटुंबियांशी संपर्क तुटला. सोनम आणि त्यांच्या सासू उमा यांच्यात झालेला शेवटच्या फोन कॉल मध्ये सोनम यांनी जंगलात फिरायला जाण्याची माहिती दिली होती. त्याचबरोबर उपवासात योग्य आहार मिळाला नसल्याचंही सांगितलं होतं. राजा यांच्या आईनं सोनम यांना उपवासाचं काहीतरी खाऊन घेण्याचा सल्ला देखील दिला होता आणि फोन आल्यानं बरं वाटलं असं म्हणून त्यांच्यातील संभाषण संपला होता. या संभाषणानंतर राजा आणि सोनम यांच्याशी संपर्क तुटल्याचं राजा यांच्या नातेवाईकांनी सांगितलं होतं. त्यामुळे आता या प्रकरणात आणखी कोणते नवे धागेदोरे उघडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. बाकी तुम्हाला या प्रकरणाबाबत काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि जर राज्य लोकतंत्र चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. दैनिक राज्य लोकतंत्र.